तुमचा DNA ओबीसीचा असेल तर ओबीसींचं आरक्षण वाचवा, अन्यथा तुम्हाला घरी बसवावं लागेल. निवडणुकीत तुम्हाला बघून घेऊ असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. बेरोजगार तरुणांना झुरळ म्हणल्यावर देशातला जेनझी कॉकरोच जनता पार्टी एकवटला आहे. आम्ही तर 60% ओबीसी आहोत. ओबीसी हायकोर्टाला तर सत्ताधारी, कारखानदार, भांडवलदार यांना घरी बसावं लागेल असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. ते सांगलीत बोलत होते. जे ओबीसींना ते मराठा समाजाला हे आम्हाला मान्य नाही. ज्या दिवशी ओबीसी राजकीय भूमिका घेईल त्या दिवशी तुम्हाला पळताबुई थोडी होईल असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. ज्या दिवशी ओबीसी म्हणून ओबीसी एकत्र येईल त्या दिवशी प्रस्थापित भांडवलदार वतनदारांना घरी बसवू असं विधान देखील हाके यांनी केलं आहे. हा GR ह्याला कुठलंही लॉजिक नाही, याला कुठलाही तर्क नाही. मुळात घटनात्मक आरक्षण हे ओबीसीचं आरक्षण आहे. त्याच्यामागं काही निकष आहेत, त्याच्यामागं काही एक संहिता आहे. त्याच्यामागं त्या बलुत्या अलुत्यांना भटक्यांना त्यांच्या जात समूहामध्ये जन्माला आल्यानं शेकडो वर्षामध्ये ज्यांना दुय्यम वागणूक दिली गेली त्यांना ओबीसी म्हटलं गेलं. मग त्या ओबीसींचे जे काही प्रश्न आहेत, जे काही योजना आहेत त्या तुम्ही मराठा बांधवांना लावताय का? बरं, मराठा बांधवांनाच का लावताय? जैन बांधवाला, ब्राह्मण बांधवांना का लावत नाही? आणि आरक्षणाचं धोरण हे कधी कुठं जातीला दिलं जात नाही, तर ते समूहाला दिलं जातं, क्लासला दिलं जातं. हे घटनेचं मूलभूत तत्त्व आहे. पण सरकार, लोकनियुक्त सरकार ज्यावेळी असं घटनेच्या तत्त्वांना हरताळ फासणारा निर्णय घेतं त्यावेळी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कीव वाटते सरकारची. कारण तुम्ही सत्तेमध्ये बसता, तुम्हाला साधं संविधानाचं तत्त्व कळू नये याच्यासारखं दुर्दैव ओबीसींचं दुर्दैव आहे खऱ्या अर्थानं. काल महिलेनं तुम्हाला एका अडवलं होतं, काय नेमकं घडलंय? हे बघा, माझी प्रेस झाली, पत्रकार परिषद झाल्यानंतर ती एक माझी माता भगिनी होती म्हणून मी थोडं ऐकून घेण्याचा प्रयत्न केला. पण ती माता भगिनी मला काय ताट घेऊन ओवाळायला नव्हती आली किंवा भाऊ म्हणून काय माझ्याशी गप्पा मारायला आली नव्हती. तर ती मी ज्या रस्त्यावरून माझ्या गाडीकडे चाललो आहे तिथं मला आडवी येऊन उभी राहिली. त्यावेळी मी तिला सांगितलं, तुला काय वैचारिक वाद करायचा असेल ताई तर आपण मीडियासमोर जाऊ आणि संवाद करू. ना जरांगे समोर येतो, ना कोण विचारवंत समोर येतात, ना तुम्ही विचारानं भांडताय. तुम्ही दादागिरी करताय का? म्हणजे ओबीसीनी बोलायचं नाही का? म्हणजे आम्ही ओबीसीच्या प्रश्नावर, घटनात्मक तत्त्वांवर बोलायचं नाही का? रिझर्वेशनवर बोलायचं नाही का? सत्ताधाऱ्यांच्या, प्रस्थापितांच्या विरोधामध्ये बोलायचं नाही का? आणि तुम्ही अशी दादागिरी करून आमचा आवाज बंद नाही करू शकत. लक्ष्मण हाकेने जान हथेली पेली आहे. गोळ्या लागल्या, आम्हाला बदनाम करायचा प्रयत्न होतोय, ट्रोल करायचा प्रयत्न होतोय. अरे, संविधानामध्ये या व्यवस्थेमध्ये राहणारा मायक्रोतला मायक्रो घटक, अल्पसंख्याकामधला अल्पसंख्याक, त्यालासुद्धा जगण्याचा अधिकार या लोकशाहीनं, इथल्या संविधानानं दिला आहे. त्यामुळे त्याचं एक घर आहे म्हणून त्याच्यावरती तुम्ही दबाव नाही टाकू शकत. आणि ओबीसी ज्या दिवशी राजकीय भूमिका घेईल ना त्या दिवशी तुम्हाला पळताभुई थोडी होईल, एवढं लक्षात ठेवा. सरकारचा हा निर्णय तुम्हाला मान्य आहे का? अजिबात मान्य नाही. त्या विरोधात तुमचा हे बघा, मला एक सांगा, जे ओबीसींना ते मराठा समाजाला असं कसं म्हणू शकतं सरकार? कुठल्या समितीनं, कुठल्या आयोगानं कुणी अशी शिफारस केली की 2026 साली मराठा समाजावरती हा अन्याय होतोय? कुणी केली शिफारस? या लोकनियुक्त सरकारचं जेव्हा एखादं धोरण ठरतं त्यावेळी त्याच्यामागं काहीतरी एक संहिता असते किंवा एखादा तसा रिपोर्ट पुढे यावा लागतो. आजही भटक्या विमुक्तांची लेकरं 4-5% पुढे शिक्षण घेऊ शकत नाही आहे. आजही भटक्या विमुक्तांना, आजही ओबीसी बांधवांना अर्ध्या गुंठ्याची जमीन धारणा करता येत नाही. कोणाच्या दबावाखाली हा निर्णय घेतला? दबावाखालीच आहे, झुंडीच्या दबावाखाली. पण ओबीसी हा जगन्नाथाचा रथ आहे. ओबीसी ज्या दिवशी ओबीसी म्हणून एकत्र येईल त्यावेळी इथल्या कारखानदारांना, भांडवलदारांना, जहागीरदारांना, वतनदारांना आम्ही त्यांच्या गाड्या, इमले, कारखाने त्यांना धुळीस मिळवू. हा मी शब्द देतो तुमच्यासमोर, खूप जबाबदारीने बोलतो आहे. लोकशाहीमध्ये पूर्वी राजा राणीच्या पोटी, आमदार खासदाराच्या पोटी राजा जन्माला यायचा किंवा आमदार खासदार जन्माला यायचा. आता आम्हाला संविधानाचं तत्त्व कळलं आहे. आम्ही आता जिसकी संख्या जितनी भारी उसकी उतनी सत्ता में भागीदारी. आज तुम्ही आम्हाला नगरसेवक होऊ देत नाही, महापौर होऊ देत नाही, जिल्हा परिषद अध्यक्ष होऊ देत नाही. पण आम्ही ठरवलं ना, वाड्या वस्त्यावरची, तांड्यावरची बहुजनांची पोरं ज्या दिवशी ठरवतील त्यावेळी आम्ही तुम्हाला आमदार खासदारकीचे मार्ग तुमचे रोखू. आमच्या दारात ज्या दिवशी तुम्ही आमदारकीला, खासदारकीला मतं मागायला याल त्या दिवशी आम्ही ओबीसी काय आहोत हे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. अरे, एक आमचं हमालाचं पोरगं, मेडपाळाचं पोरगं, बलुत्याचं पोरगं, आलुत्याचं पोरगं लोकल बॉडीमध्ये म्हणजे नगर परिषदेमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये, पंचायत समितीमध्ये चालत नाही.
या सांगली जिल्ह्यामधला दिगंचीला जिल्हा परिषदेला ओबीसीसाठी राखीव जागा होती. तानाजी पाटील नावाच्या एका सावकाराचा मुलगा, काय तानाजी पाटलाच्या घरावरती सामाजिक दुजाभाव झाला असेल बरं, की जो ओबीसीच्या जागेवर निवडून येतो आणि लाज या गोष्टीची वाटते की तो निवडून आला ते आला, परत सांगली जिल्ह्याच्या सभापतीपदावर जातो. धिक्कार करतो या धोरणाचा, अशा लोकांना सपोर्ट करणाऱ्या व्यवस्थेचा. अरे आमची पोरं आत्ता कुठंतरी परफॉर्म करायला लागलेत. डोंगराच्या कुशीला वेगवेगळ्या व्यवसायामध्ये आम्ही पारंपरिक कामं करत राहिलो म्हणून आमच्यावर तुम्ही अन्याय करताय. काय दिलं नाही तुम्हाला महाराष्ट्राने? तुम्हाला आमदार खासदार केलं नाही. तुम्ही आजपर्यंत आमच्यावर जुलूम जबरदस्ती केली, पण आमच्या पिढ्यानपिढ्यांनी तुमची गुलामी स्वीकारली आणि आमचं एखादं पोरगं तुम्हाला चालत नाही. अरे एक पोरगं नगरसेवक पदाला उभं राहिलं असलं तर त्याचा पराभव करण्यासाठी इथले आमदार खासदार मंत्री सर्व पक्ष सोडून सगळे प्रस्थापित एका बाजूला येतात आणि शोषिताच्या वंचिताच्या पोराला पराभूत करायचा प्रयत्न करतात. हे उदाहरण मी सांगलीमध्ये म्हणून सांगलीतलं बोलत नाही. हे उदाहरण कोल्हापूरमध्ये, हे उदाहरण पुण्यामध्ये, हे उदाहरण पिंपरी चिंचवडमध्ये, हे उदाहरण जालन्यामध्ये, हे उदाहरण छत्रपती संभाजीनगर. खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल.